एकनाथ शिंदेने सगळे जॅकपॉट लागतायत कसे, ते कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी जुळवून सुद्धा आणतात हाही विचार त्याच्यामध्ये करायला हवा. तुम्ही जसं म्हणता त्या पद्धतीने फडणवीसांसाठी किंवा भाजपसाठी आता मूळ प्रतिस्पर्धी हा त्यांचा एकनाथ शिंदे, जो ऍक्च्युली सहकारी पक्ष आहे पण तो प्रतिस्पर्धी पुढे जाऊन ठरू शकतो. भाजपने स्वतःच स्वबळासंदर्भातले संकेत दिल्यामुळे किंवा त्याबद्दलची चर्चा होत असल्यामुळे एकनाथ शिंदेनं सुद्धा या सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. पण ज्या पद्धतीने नवनवीन नेतृत्व तयार करतायत किंवा आता बच्चू कडूं सारखा नेता सोबत घेतायत आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने की ते एकनाथ शिंदेची बाजू घेतात, तुम्ही नीलम गोरेंचं नाव घेतलं, ज्योती वाघमारेंचं नाव घेतलं, बच्चू कडूंचं नाव घेतलं, ही लोक एकनाथ शिंदेची बाजू घेतच आहेत. पण ते महाविकास आघाडीपेक्षा भाजपला हेड ऑन घेताना आपल्याला जास्त पाहायला मिळतात. मी मगाशी गोरेंबद्दल म्हणाले त्या पद्धतीने की भाजप तिकडे साताऱ्यामध्ये ज्या पद्धतीने केल्या गोष्टी त्याच्याबद्दल गोरेंनी आदेश दिला, सो तो पण एक प्रकारे भाजपलाच हेड ऑन घेतल्यासारखा आहे. ज्योती वाघमारे गणेश नाईकांना थेट बोलतायत जे ऍक्च्युली एकनाथ शिंदे अर्थात बोलू शकत नाहीत किंवा ठाण्यातले नेते बोलू शकत नाहीत. त्या पद्धतीने ज्योती वाघमारे बोलून मोकळ्या होतात. तिकडे विदर्भामध्ये तर भाजपच महत्वाचा पक्ष आहे, भाजप विरुद्ध काँग्रेस या प्रमुख लढती आहेत आणि सोयाबीन कापूस हे सगळे प्रश्न असताना त्या संदर्भातला जो नेता आहे किंवा रस्त्यावर उतरणारा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा त्याच बच्चू कडूंना सोबत घेतात, म्हणजे इव्हेंच्युअली पुढे जाऊन ते याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरनं भाजपला हेड ऑन घेऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदे ह्या सगळ्या गोष्टी किती टॅक्टफुली पुढे जाऊन सुद्धा करू शकतील, आताही ते किती टॅक्टफुली करतायत आणि हा जॅकपॉट एकनाथ शिंदेना कसा लागतोय, म्हणजे ते शिंदेची शिवसेना आणि फडणवीस यांच्यातलं हे राजकारण कसं सुरू आहे. मला असं वाटतं की बघा, एकनाथ शिंदे हे धाडसी नेते आहेत. एकनाथ शिंदेमध्ये ती हिंमत आहे, ती ताकद आहे की सर्व शक्तिमान नेत्यांना सुद्धा ते हेड ऑन घेऊ शकतात. त्याचं कारण आहे की त्यांना अमित शहा यांचा पाठिंबा आहे, हे आपण विसरता कामा नये की इथं काही एकनाथ शिंदे एकाकी ही लढत लढतात असं नाहीये. त्यामुळे अमित शहाच्या पाठिंब्यावर त्यांची लढाई चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते इथं भाजपशी दोन हात करण्याची तयारी करतात. पण बघा 2014 ते 19 मध्ये पण असंच चालू होतं ना की उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते आणि तरी सुद्धा भाजपशी त्यांचा संघर्ष चालू असायचा. त्याला उद्धव ठाकरे ही स्वतंत्र एंटिटी पक्ष म्हणून होते. एकनाथ शिंदेबद्दल आता ती इमेज तयार व्हायला लागली की ते स्वतंत्र एंटिटी म्हणून आता विचार करायला लागलेत. अर्थात त्यांच्या पक्षाबद्दलचा एक निर्णय बाकी आहे सुप्रीम कोर्टामध्ये. आता जर तो निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर ते स्वतंत्र एंटिटी म्हणून प्रस्थापित होतील आणि त्यावेळेला त्यांच्या बाजूला उभे राहायला हे 7 खासदार आहेत. आता ज्योती वाघमारे झाल्या राज्यसभेमध्ये, आपण बघतोय की विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे दिव्यांगांचे प्रश्न मांडणारे बच्चू कडू झाले. उत्तर महाराष्ट्रामध्ये तिकडे आपण बघतोय दादा भुसे आहेत, जळगावमध्ये गुलाबराव पाटील आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शंभूराज देसाई आहेत, तिकडे खासदार आहेत माने, आणि अशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी अशी फळी उभी करायला सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे म्हणजे राष्ट्रवादीचं जे शरद पवारांचं जे स्ट्रक्चरल राजकारण होतं त्याच्या तोडीस तोड राजकारण करताना एकनाथ शिंदे दिसत आहेत. एकनाथ शिंदेकडे राजकारणासाठी लागणारी कमिटमेंट आहे, 24/7 काम करण्याची तयारी आहे, खर्च करण्याची तयारी आहे, वेळ पैसा आणि लोक इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी आहे. मला असं वाटतं एकनाथ शिंदेमध्ये ती राजकारणासाठी लागणारी फायर जी असते फायर पाठिंबा अमित शहाचा आहे आणि म्हणून ते हे सगळं करू शकतात. हे काही एकाकी एकनाथ शिंदे करू शकतात असं नाहीये आणि म्हणून मग त्याला थेटपणे आव्हान द्यायचंय. मग तुम्ही असं करताय ना तर मी तुम्हाला दाखवतो की या राज्याचा बॉस कोण आहे. मग जे साताऱ्यामध्ये घडलं ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. आय एम द बॉस. त्यांना हे सांगायचं होतं की मी बॉस आहे या राज्याचा, मी करू शकतो हे, फक्त तुम्ही माझा अंत बघू नका. प्रश्न असा आहे की तुम्ही हे सगळं एकमेकांच्या कसोट्या तपासण्याचा प्रकार आहे राजकारणामध्ये. नाही पण त्याच्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला म्हणजे एकच व्यक्ती विजयी होईल असं नाही. त्याच्यामध्ये त्या प्रेक्षकांनी म्हटलेलं आहे की उदय सामंत नाही, त्यांनी काय म्हटलेलं आहे की शिंदे असावेत या सगळ्या गोष्टी. नाही सॉरी माफ करा, एक कोणाची तरी कॉमेंट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, गडचिरोली अलर्ट म्हणून एक प्रेक्षक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मीडियाने विधान परिषद विषयावर बातम्या येत आहेत पण सामंत यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली वगैरे वगैरे, हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर एक कार्तिका म्हणून प्रेक्षक आहे, त्यांचंही म्हणणं आहे की लक्षात ठेवा की बच्चू कडू हे फडणवीस यांच्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेलेले होते. हाही मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. बच्चू कडू नेमके कोणाचे आहेत? जसं निलेश राणे होते आधी भाजपमध्ये, आता मात्र ते क्लेम काय करतात की आता मी एकनाथ शिंदे यांचा मी निष्ठावान असणार आहे, त्या माणसाने मला उभारी दिली, एक नवसंजीवनी दिली, मी आता शिंदेंना काही सोडणार नाही. अशाच पद्धतीने बच्चू कडू हे सुद्धा आता एक प्रकारे नवसंजीवनी मिळते एकनाथ शिंदेकडनं, त्यामुळे शिंदेंना लॉयल राहतील की जसे केलेलं असेल तर ते बच्चू कडू आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांना शिंदेचा लॉयलिस्ट म्हणायचं आता की ते फडणवीसांचेच लॉयलिस्ट राहतील. दुसरी गोष्ट जसं पद्धतीने तुम्ही सांगता की एकनाथ शिंदेच्या मागे महाशक्ती आहे, त्यामुळे ते काही गोष्टींबद्दल कॉन्फिडंट आहेत, पण ती महाशक्ती सुद्धा किती काळ पाठिंबा देणार आहे? जोवर एकनाथ शिंदे फडणवीसांना नडतायत तोपर्यंतच तो पाठिंबा असू शकणार आहे का? की ज्या वेळेला हे लक्षात येईल की एकनाथ शिंदे
पुढे जाऊन भाजपला सुद्धा वरचढ किंवा भारी ठरू शकतात. नॉट वरचढ, कारण भाजप आता खूप मोठा पक्ष आहे, पण एक प्रतिस्पर्धी ठरू शकतात. सीट्सला खूप कॉम्पिटिशन तयार होऊ शकते. भाजपच्याच इतर नेत्यांना हेड ऑन घेत आहेत. सो महाराष्ट्र भाजपलाच फटका बसेल अशी परिस्थिती जर एकनाथ शिंदे उद्या जाऊन तयार करत असतील, महाराष्ट्र भाजपला ऑप्शन म्हणून जर एकनाथ शिंदेची शिवसेना ऑप्शन ठरत असेल, तर वरून सुद्धा हायकमांड कितपत पाठीची राहील एकनाथ शिंदेच्या, हा एक प्रश्न आहेच. कारण महाराष्ट्रासारखं मोठं राज्य भाजप कशाला गमवेल? मला असं वाटतं की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही म्हणजे मी ग्रामीण भागातून येतो म्हणून खुंट्याला बांधलेला बैल असतो, त्याला असं वाटतं की आपण स्वतंत्र आहोत. कुठेपर्यंत स्वतंत्र असतो तो? जितकी दोरीची लांबी तितक्यापर्यंत तो स्वतंत्र असतो. म्हणजे दोरखंड त्याच्या गळ्यात जो बांधलेला असतो तो जितक्या लांबपर्यंत जातो तितक्यापर्यंत त्याची स्वतंत्रता असते. म्हणजे ती स्वतंत्रता सुद्धा मर्यादित असते. तशाच पद्धतीचं राजकारण इतर राजकीय पक्षांचं सुद्धा चालू आहे. ज्यावेळेला ते भाजपच्या अंगाशी येईल त्यावेळेला त्यांची स्वतंत्रता जी आहे ती त्यांना त्याचा रियालिटी चेक दिला जाईल, जसा देवेंद्र फडणवीसांनी इथं दिला. मला असं वाटतं की कोण कुणाचं आहे, मला असं वाटतं राजकारणामध्ये कोणी कुणाचं नाहीये. बघा, ज्या वेळेला बच्चू कडू बद्दल तुम्ही विचारलं, त्या प्रेक्षकांनी विचारलं बच्चू कडू कोणाचे आहेत, मला असं वाटतं कोणीच कोणाचं नाहीये या राजकारणामध्ये. बच्चू कडू पण कोणाचे नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की ते 4 वेळा निवडून आले त्यांच्या पक्षाच्या अपक्ष, मग त्यांचा तो प्रहार जनशक्ती पार्टी वगैरे, मग ते नंतर इलेक्शन हारले. त्याच्या आधी त्यांना 2019ला मंत्रिपद दिलेलं होतं आणि मग राज्यमंत्रीपद दिल्यानंतर सुद्धा ते ठाकरेंना सोडून गेले. ठाकरेंना सोडून ते मग गुवाहाटीला गेले, मग तिकडून आले, मग त्यांना काही मंत्रिपद मिळालं नाही, मग ते स्वतंत्र राहिले. त्याच्यानंतर त्यांनी 24ची निवडणूक लढवली, ती निवडणूक हरले. ते हरल्यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि मग म्हणजे त्याच्या आधीपासूनच घेतली होती लोकसभेपासून. आणि मग त्याच्यानंतरच मला असं वाटतं की त्यांना एका पद्धतीने ट्रॅप करण्याचा प्रयत्न भाजपनं केला आणि भाजपच्या विरोधामध्ये काय भूमिका मांडल्याचा तोटा झाला ना बच्चू कडूंना, तो तोटा झाला. आणि ज्या वेळेला बच्चू कडूंनी आता प्रवेश केला त्याला मी मगाशी तुम्हाला वाचून दाखवलं, परत वाचून दाखवतो त्या प्रेक्षकांसाठी. शिवराय कुलकर्णींचं ट्विट आहे, भाजपचे आमदार आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत अमरावतीचे, त्यांनी ट्विट केलेलं आहे त्यांच्याबद्दल. उमेदवारी मिळाली नाही, सेना सोडली, हिंदुत्व सोडले, मतांसाठी दाड्या करू वाढल्या, आमदारकी मिळवली, मंत्रिपद हवे होते तर सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवून लव जिहादचे समर्थन करत, नरेंद्र मोदीजी देवेंद्रजींवर टीका करून ब्रिगेडी विचारांची मांडणी करत मवियात मंत्रिपद मिळवले. सत्ता बदल होण्याचा सुगावा लागता शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांचे नाव समोर करून गुवाहाटी गाठली. मंत्रिपद मिळाले नाही तर पुन्हा सरकारवर टीका, मोदींना विरोध, हिंदुत्वाला विरोध, उपोषणाची आणि आंदोलनाची नौटंकी केली. निवडणूक जगणं मुश्किल झालं म्हणून जरांगेंना पाठिंबा दिला, जरांगेचं पाठबळ घेतलं. आता शिंदेनं शरण जात पुन्हा भगवा खांद्यावर. थोडक्यात सत्तेसाठी कुठेही केव्हाही काही हा प्रवास कसाही असू शकतो, असू द्या, पण आता आमच्या मित्रपक्षात आले आहात तर मित्रासारखे वागा, भगव्याचे इमान राखा. अर्थात कोलांडोडी मारायची असेल तर शेतकरी, शेतमजूर आणि अपंगांचे निमित्त तुम्ही केव्हाही पुढे करू शकता. बच्चू कडू हे मित्रपक्षात स्वागत. आता हे आहे, आता याच्यातून प्रत्येकाने लक्षात घ्यावं की कोण कोणाचं आहे आणि कोण कशासाठी कुठे आहे. मला असं वाटतं की सगळं सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आपण काय म्हणू त्याला की विचार करण्याची सुद्धा गरज नाही. इतकं ते सरळ सरळ दिसतंय, त्याच्यामध्ये काहीच चक्केपंजे नाही आहेत, काही बॅकलॅश नाही, काहीच नाही, ब्लॅक अँड व्हाईट दिसतं.